कोण बोलतोय? माजी सरपंच शिंदेवाडी. त्याला प्रस्ताव दिले का तुम्ही तहसीलदाराला? असं आहे काय? पाण्याची नाही दिले का? पाण्याची लई बिकट परिस्थिती झाली बरं का. त्या असं काही स्वप्न नाही पडलं कोणाला. तुमच्याकडे पाणी संपले तहसीलदाराला जानेवारी मध्ये प्रस्ताव द्यावा लागतो ना आधी. हा बर. मग का नाही दिला? ते आम्ही दिला होता माग प्रस्ताव बरगाव. मला पाठवा बरं व्हॉट्सअपला. बर बर था ठीक आहे दादा द्यायला ग्रामसेवकांचं काम आहे, आणि द्यायला प्रत्येक ग्रामसेवकांचं काम आहे की आपापल्या ठिकाणचं पाण्याचं नियोजन लगेच तातडीने वरती कळवणं. दादा भाऊसाहेबांना सांगतो पण तुम्ही थोडं लक्ष घाला अशी विनंती. नाही ते मी लक्ष घालणं, पण हे काय झोपा काढून आलं चालणार साहेब? हो 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 ज्याला प्यायला पाणी नाही त्या ग्रामसेवकाचं काम आहे, जो सचिव आहे ना त्या ग्रामपंचायतचा, हो 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 त्यांना काय घरी बसून पगार देणार का शासन? हा बीडीओ साहेबांनी त्यांना सांगायला पाहिजे. बरोबर आहे. त्याने व्हिडिओ नाही, व्हिडिओ आणि तो ग्रामसेवक दोघांनी आणि सरपंच गावचा हो सर हो सर हे त्रिसूत्री कार्यक्रम आहे हा नियोजनाचा. बोलतो मी या त्यांच्याशी. 5 वर्षामध्ये मला वाटतं या बेनगाडी भट्टाबोळकर दिसतोय, यांचं नियोजन दिसत नाही मला. नाही मी बीडीओ साहेबांशी पण बोलतो सर. आपण पण लक्ष घालावं अशी विनंती. नाही नाही, मी आयुष्यभर लक्ष घालणार हो. मी आमदार होतो लक्ष घालणार. आमदार होतो तर मागच्या तर मी यांना फुकट पाणी दिले सगळ्या मोफत. हो हो पण मुळात असं याला या सवयी वाईट लागल्यात ना. मग दुष्काळ पडला होता तेव्हा तुम्ही चारा सगळी नाही, व्यवस्था केली. दुष्काळ नाही, मागच्या वर्षी दिलं ना आता या आमच्या पंकजला सांगून. हो हो केलं ना आता उन्हाळ्यात पण केलं ना. पंकज आढळला सांगून आम्ही 30 लिटरचे 130 हो. टँकर वाटले मोफत. हो हो नाही ते चांगलं पुण्याचं काम केलं. पुण्याचं नाही हो, आमचा जीव जातो पुण्यानंतर बघू. पण मुळात विषय असा की ह्या लोकांनी तातडीने आपला जानेवारी मध्ये प्रस्ताव पाठवायला पाहिजे. हो 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 सरपंच, ग्रामसेवक आणि व्हिडिओ, हो सर हो सर. आणि त्याने करायलाच पाहिजे. त्याला आवडलंच करा सर्वांना. लगेच तातडीने पाठवा, मी लगेच पाणी द्यायची सोय करू त्यांना. हो साहेब दिवसामध्ये. तुम्ही पण जरा बीडीओ साहेबांशी बोला अशी विनंती. मी यांना तर काम करून द्यायचं आधी पहिलं. हो सर मी सांगतो भाऊसाहेबांना. मागणी जर करत नसेल ना सरपंच, तर सरपंच कसं काय असू शकतो गावचा? हो सर हो सर ते बोलतो सर. थँक्यू सर थँक्यू. होय 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 होय. आपल्यासोबत होते तालुक्याचे आमदार शरददास सोनवणे. यांनी सुद्धा संबंधित विभागाला सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे. तसेच ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांनी सरपंचांनी आगाऊ तहसीलदारांना बीडीओंना पाण्याच्या टँकर संदर्भात प्रस्ताव देणं गरजेचं आहे. आपण शासनाचा पगार घेतो याचं भान ग्रामसेवक मंडळींना असायला हवं. तहसीलदार बीडीओ यांनी सुद्धा ह्या पठार भागाचा संयुक्तिक दौरा करून हा पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यापुरता का होईना कसा सुटेल इकडे लक्ष घालणं अपेक्षित आहे.